मैत्रिणींनो, तुमचे मन अशांत आहे का? तुम्ही पण दमलेला, थकलेला आहेत का? चिंता, चिडचिड या गोष्टींनी तुम्ही त्रासलेला आहात का? जर असाल तर आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे. आजचा व्हिडिओ हा सर्वांसाठी तसा म्हटला तर खास आहे. मग तुमचे वय 40 असो, 45 असो, 30 असो किंवा कोणत्याही वयाचे तुम्ही असो. बघा, आजच्या धावपळीच्या युगात मन सतत तणावाखाली असतं, इकडं तिकडं धावत असतं, विचारांमध्ये गुंतलेलं असतं, सतत आपल्या डोक्यात विचार चालू असतात, टेन्शन असतं, ताण असतो, कामाचा ताण असतो, नात्यांमधील अपेक्षा, आर्थिक चिंता, मनात सतत चालणारा विचारांचा गोंधळ असतो. या सगळ्यांमुळे मन थकून जाते, शरीर देखील हळूहळू थकत जाते. अनेक लोक मन शांत करण्यासाठी महागड्या उपायांकडे वळत असतात, पण अत्यंत साधा, सहज आणि स्वस्त सोपा उपाय आज मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आपण त्याला नक्कीच ओळखतो, तो उपाय आपल्या रोजच्या जीवनामध्ये आहे, पण त्याचा फायदा काय आहे आपल्या जीवनात हे आपल्याला जास्त करून माहीतच नाही आहे. त्याच्यामुळे आपण तो उपाय आज पाहणार आहोत आणि तो उपाय म्हणजे चालणे, वॉकिंग करणे. चालणं म्हणजे फक्त शरीर हलवणं नाही, तर ते आपलं मन, शरीर दोन्हीचा एक प्रकारचा व्यायाम आहे, नैसर्गिक उपचारच आहे. लक्षात ठेवा, नियमित चालणे, फिरणे मेंदूतील स्ट्रेस कमी करत असतो आणि आपला मूड देखील सुधारत असतो. आपल्याला चांगलं फील होत असतं, आपल्याला आतून एक हलकं, शांत वाटू लागतं. जेव्हा आपण चालतो, फिरतो, तेव्हा आपण रोजच्या वातावरणापासून थोडंसं का होईना दूर जात असतो. हा बदल खूप महत्त्वाचा असतो. सतत एका जागेवर बसून सतत डोक्यात विचार येत असतात आणि विविध प्रकारच्या समस्या देखील डोक्यात येत असतात. आणि याच समस्या, हेच प्रश्न आपण डोक्यात घेऊन बसल्यास मनात सतत विचारांचा गोंधळ देखील उडत असतो. पण लक्षात ठेवा, जसं आपण बाहेर पडतो, चालायला लागतो, फिरायला सुरुवात करतो, तसं हळूहळू मनात आपला हलकीपणा आपल्याला जाणवत असतो. पण हे लगेच आपल्याला होणार नाही, जाणवणार नाही. याला कंटिन्युटी हवी आहे, म्हणजे सातत्य हवं आहे. तर याचा फायदा तुम्हाला लवकर नक्कीच होणार आहे. आपण महिला खूप कामांचा ताण, स्ट्रेस घेत असतो. आपल्या मुलांचा, आपल्या माणसांचा आपण विचार करत असतो, पण या विचारांना मनाला थोडेसे कुठेतरी ब्रेक हवा आहे ना, तोच या चालण्यामुळे आपल्याला मिळतो. पण एक लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही चालायला जाता तेव्हा फक्त तो वेळ स्वतःसाठी द्या. निसर्गाचा अनुभव घ्या. चालण्यानं मन आणि मेंदू अधिक प्रकारे सक्रिय होत असतं, स्पष्ट बनत असतं. शिवाय निसर्गात वेळ घालवल्याने ताजी हवा आपल्याला मिळत असते, पॉझिटिव्ह फील होत असते, पॉझिटिव्ह परिणाम आपल्यावर होत असतो. चिंता, विचार, नैराश्य आपले कमी होत राहते. त्यामुळे शक्य असेल तर रोज थोडा का वेळ होईना बागेत, मोकळ्या ठिकाणी फिरायला जा, पार्कमध्ये फिरायला, चालायला जा. बघा, आपण जेव्हा चालायला लागतो तेव्हा आपण आपल्या चालण्यावर, आपल्या पावलांवर, आपल्या श्वासावर, निसर्गातील गोष्टींवर आपण लक्ष देतो. त्यामुळे भविष्याची चिंता, विचार, काही ज्या गोष्टी झालेल्या असतात त्या गोष्टींची चिंता थोड्या वेळ का होईना आपण ती बाजूला ठेवतो, दूर ठेवतो. चालणे ही एक मानसिक शांततेसाठी खूप प्रभावी मानली जाते. पण काही जणांना फिरायला जाण्यासाठी वेळच मिळत नाही. पण लक्षात ठेवा, फिरायला जाण्यासाठी वेळ काढायची गरज नाही. कधी कधी जेव्हा ज्या गोष्टी तुम्ही गाडीवर जाऊन करता किंवा स्कूटीवर जाऊन करता, त्याच गोष्टी थोडंसं तुम्ही पावले चालून जाऊन केल्या तरी तुम्हाला वेळ तिथून मिळणार आहे. जेव्हा आपण चालतो तेव्हा आपले मन खूप रिलॅक्स फील होते, त्यामुळे त्याचा फायदा आपल्या जीवनात खूप छान पद्धतीने होतो आणि आपले मानसिक आरोग्य सुद्धा छान राहते. झोप छान लागते, शांतपणा जाणवतो. चांगली झोप म्हणजे उत्तम मानसिक आरोग्य आहे. त्यामुळे जर झोपेची समस्या जर तुम्हाला असेल तर औषध घेण्यापेक्षा ही चालण्याची सवय नक्की तुम्ही लावा. चालणं म्हणजे कोणत्याही वयाच्या व्यक्तीसाठी महत्त्वाचा, उपयुक्त असा व्यायाम आहे. सोपं, सुरक्षित आणि स्वस्त असे व्यायामाचं माध्यम आहे. जिमला जाण्याची गरजच नाही, फक्त तुमच्याकडे इच्छा हवी आहे आणि शरीर तेवढं तुमचं पुरेसं आहे. जर तुम्ही चालण्याला आपल्या रोजच्या जीवनाचा भाग बनवला तर तुमचं मन हळूहळू शांत, स्थिर आणि पॉझिटिव्ह होऊ लागेल. शेवटी आपण आपल्या मनासाठी खूप काही करतो, पण अनेकदा सोपा उपाय जो आपल्याकडे असतो त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो. चालणे ही एक अशी सोपी, अशी प्रभावी सवय आहे, त्याने आपले मन, शरीर, आरोग्य सर्व काही सुधारत असते. जर मन अस्वस्थ वाटलं तर, विचारांचा ताण वाढत असला तर फक्त बाहेर पडा आणि चालायला सुरुवात करा. बघा, थोडंसं का होईना तुम्हाला रिलॅक्स फील होईल. आरोग्य, चिंता, चिडचिड, डिप्रेशन अशा अनेक समस्या आपल्याकडे असतात. आळस देखील आपल्याकडे असतो. पण चालणं हा असा व्यायाम आहे, त्याच्यामुळे ह्या सर्व समस्या ज्या काही आहेत ना, त्या थोड्या का होईना आपल्या कमी होत असतात. त्याच्यामुळे आजपासूनच तुम्ही चालायला सुरुवात करा आणि तुमचं मानसिक आरोग्य छान करा. आणि जर मन अशांत असेल तर ते शांत करा. बघा, चालायला गेल्यामुळे तुमचं सर्व काही प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाहीत. तर आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडल्यास लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करायला सुद्धा विसरू नका. आणि आपल्या गृहिणी फॅशन लाईफ चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या गृहिणी फॅशन लाईफ चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.
नका. चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.